तर मित्रांनो कसला भारी वाटतं बघा. एक नंबर. संध्याकाळी आता 7 वाजलेत. काय भारी वाटतो बघा. हे मित्रांनो नमस्कार, जय शिवराय. पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत करतो, निवास म्हात्रे. तर मित्रांनो प्रवासाची व्हिडिओ झाली आपली. आता परत आपला ब्लॉग चालू करतोय तिरुपती मधून. तर आता आम्ही चालू दर्शनाला. बघू आता दर्शन कसा होतंय. आणि रूम पण एवढी भारी भेटले ना, एक नंबर. 50 रुपयात मध्ये ही रूम भेटली आम्हाला. 50 रुपयात किती? फक्त 50 रुपयात 24 तास फक्त. आणि तुम्हाला यायचं असेल ना तर पहिले काय करायला लागेल? हा, दादाला पहिले विचारू, कारण दादा नेहमी येतो. सीआरओ ऑफिसला जायला लागतो. तिथे आधार कार्ड दाखवून मग टोकन नंबर भेटतो. मग आपले ते याच्यावर येतो आपला कशावर? स्क्रीनवर येतो. नंतर मोबाईलला मेसेज वगैरे येतो आणि मग त्यांच्या ऑफिसला जाऊन भेटायचं. तिथे मग पैसे वगैरे 550 रुपये द्यायला लागतात. पण 500 रुपये ऍडव्हान्स. ओके. आणि मग ते चावी वगैरे देतात आपल्याला. आणि जेव्हा आपण चावी त्यांना परत देतो तेव्हा 500 रुपये आपल्या अकाउंटला अर्ध्या तासामध्ये येतात. असं रूमचे आहे. कशा तुला कसं वाटलं? मस्त रूम कशी वाटली? मस्त फक्त तुला मस्त एकदम. फक्त किती? फक्त किती? 50 रुपये. एकदम भारी रूम. आणि एवढं आम्ही शिर्डीला वगैरे जातो तिथं 750, 800, 1000 पर्यंत रूम भेटते. फक्त 50 आणि 100. तिरुपती मध्ये फक्त 50 आणि 100. 100 मध्ये कसली रूम बोलतो? 100 रुपये पण अशीच मोठी पण असते, याच्यापेक्षा मोठी पण असते. आणि बघा खायला एकदम फ्री. खायला पण एकदम फ्री मित्रांनो, जबरदस्त. जेवण असतो. नाश्ता जेवण. आता तिकडे चाललो आम्ही. मंदिराच्या शेजारी चाललो फिरायला थोडे. तर मग जेवण आलो. कसा वाटलं तुम्हाला? रूम कशी वाटली? एक नंबरचे रूम आपल्याला भेटली मस्त एकदम. आणि 50 रुपयात मध्ये काय भेटणार आहे? काय भेटणार आहे? हे बघा ना, मस्त बेड आहेत. एवढं बेड आहेत तिथं. आम्हाला डायरेक्ट कपाटच दिला अक्का. जेवण आम्हाला free. जेवण नाश्ता फ्री. फ्री भेटणार. आणि बाथरूम तुम्हाला दाखवतो. हे बघा गरम पाणी. हे बघा मस्त गरम पाणी 24 तास. पद्धतशीर काम, एकदम खतरनाक काम मित्रांनो. 50 रुपयामध्ये काय भेटणार? आणि दुसरी गोष्ट, मंदिरात मोबाईल अलाउड नाही ना. मंदिरात मोबाईल अलाउड नाही. आपला ब्लॉग आहे ना कुठे कुठे फक्त नॉर्मल आपला इकडून तिकडून आपला करा. एवढे आपण छोटे निवड. आता आलं. नंतर मोबाईल जमा करायला मोबाईल जमा करायला लागतो ना. आणि तो नंतर भेटतो. सेवा भरतो. ओके. बाहेरून दाखव. हे बघा बाहेरून दाखव. रूम बघा मस्त. चेअर पण आहे. चप्पल घाला. चप्पल नाही घालायची. चप्पल नाही घालायची. चप्पल नाही घालायची. गाडी घेतली बाजूला. भाऊजी गाडी घेतली. भाऊजी गाडी घेतली. महेश, सगळं नियोजन आहे ना बहुतेक महेशनीच केलेलं आहे. त्यांचा आम्ही आभार मानतो. महेश कसा वाटला? मस्त एकदम. मस्त ना? सगळं व्यवस्थित चालू आहे. जसं ठरल्याप्रमाणे आपला बुकिंग झाली, सगळ्या गोष्टी ज्या ठरल्याप्रमाणे चालू आहेत आपल्या. आपला आता ही रूम आहे. इथून किती किलोमीटर अंतरावर आपला देऊळ आता आपल्याला 1.5 किलोमीटर जायचं आहे. आहे? अजून दीड किलोमीटर जायचं. ओके, बघू आता. भाऊजी कसा वाटला तुम्हाला? प्रवास पण सांगा. प्रवास एकदम आतापर्यंत चांगला झालाय. चांगला आला ना? आता बघू पुढे. पुढे पिंट्या, आता कसा वाटला आजचा प्रवास आपला? आणि आता आल्यानंतर कसा वाटला? एकदम अतिशय खूप मजा केली. मजा केली ना? सर्वजण जे आहेत आमचे अतिशय उत्तम, म्हणजे खूप मजा, म्हणजे खूपच मजा आली. आणि रूम पण आपल्याला एकदम पद्धतशीर भेटला. आता आम्ही काय उपवास सोडणार आहोत. हा, तिघाही चतुर्थी. उपवास चतुर्थीचा पकडला. तुमच्या या सगळ्या रूम आहेत ना? हे बघा, या सगळ्या रूम आहेत मित्रांनो. हे बघा ही आमची रूम आहे. या आमचा बंगलो. यो बंगलो आमचा. तिकडे बंगलोचा मालक तिकडे उभा आहे. हे बघ भाऊ आलेत, कैलास भाऊ आलेले आहेत. ओके, चला निघा. चला आता आम्ही आता जातो. आता फोटो काढायचे आहेत. परशाला फोटो काढायचे आहेत. तर मित्रांनो बस आले आपल्याला. चला. तर मित्रांनो बस वगैरे भेटले आम्हाला. इकडे बसले. हा चला मित्रांनो, आता मंदिराकडे चाललो आम्ही. आता हो, आता बघू शकता हा पूर्ण परिसर आपला तिरुपती नाही तिरुमलाचा. बघा काय भारी वाटतो ना. एकदम साफसफाई, एकदम भारी, एकदम साफसफाई. चला या.
इथं तर एकच नंबर भारी आहे. इथं तुम्हाला दाखवतो, बघाल ना, एक नंबर. बघा, वाव, काय सुंदर आहे बघा. काय सुंदर आहे बघा मित्रांनो. सर बघा मित्रांनो, तिरुपतीचा तिरुमला. तर मित्रांनो, आम्हाला ड्रेस कोड वेगळा आहे म्हणून तिथं आम्ही फोटो नाही काढले. ड्रेस कोड वेगळा आपला, चेंज आहे ना, नंतर उद्या काढू. चेंज आहे आपले. एकदम क्लीन हो मित्रांनो, सगळा क्लीन, भारी, जाम एकदम भारीच वाटलं चहा प्यायचा होता. ना. आपल्या इकडं पहिली घाण इकडे तिकडं. बघा, बिना चटणीचं होता मी. ही बस फ्री आहे का? हा, या बसी सगळ्या फ्री येतो मित्रांनो. हा, कधी यायचं असेल ना, बिंदास यायचा, पैसे घेऊन नाही यायचा वाटे. आधीला पैसे आणायचं फक्त. चला आता चहा घेतो मित्रांनो. तर मित्रांनो, चहा घेतो आम्ही सगळे, आणि चहा फक्त 20 रुपयाला येते. गरम 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 चहा आला आपल्याला. चला चहा घेतो मित्रांनो. मी सुद्धा चहा घेतोय, साखर कमी. या चला, चहा चहा घ्यायला चाय. गरम गरम चहा पिऊ. हा, गरम गरम शुगर फ्री. शुगर फ्री. शुगर फ्री. चला घेतो मित्रांनो चहा, भेटू नंतर आपण. म्हणून घे. तर मित्रांनो, एक वैशिष्ट्य इथं, वैशिष्ट्य असा की इथे काचेची बॉटल भेटते पाणी प्यायला. हा. आणि ही काचेची बॉटल 50 रुपयाला भेटते ना. आपण महेशला विचारू, कारण महेश कंटिन्यू येतो इकडं. घ्या. बाटली 20 रुपयाला आहे आपल्या नाही, कारण ही काचेची असल्यामुळं आपल्याला रिटर्न द्यायची. रिटर्न दिल्यानंतर वरचे 30 रुपये आपल्याला रिटर्न देतील ते. म्हणजे आपल्याला पडते 20 रुपयाला. घेताना आपण 50 रुपयाला घेतो. ऑल तिरुपतीमध्ये तुम्ही कुठं पण रिटर्न करायला, आणि त्या दुकानातून 30 रुपये रिटर्न घ्या तुम्ही. आणि ही म्हणजे कशासाठी का आपण ज्या प्लास्टिकच्या बॉटल इकडे तिकडे फेकतो, त्याच्यामुळे कचरा होतो, बऱ्याच गोष्टी होतात. हे कसं प्रत्येक दुकानातच दिली जाणार, त्यामुळे कचरा होणार नाही कुठं काय. पण हे आपल्याकडे व्हायला पाहिजे ना पंढरपूरला, असं वाटतं व्हायला ना. पाहिजे, म्हणजे घाण होणार नाही पंढरपूर मध्ये. करू त्याच्यावरती आपण मीटिंग घेऊ. मीटिंग घेऊ आपण, एकनाथ शिंदे साहेबांची घेतो मी अपॉइंटमेंट, मग चर्चा करू त्याच्यावर. कारण का घाण होणार नाही. हा. हा. हे असं जर प्लास्टिक वगैरे बंद केला तर घाण होणार. हो, नक्कीच, काचेची नक्कीच. बॉटल ठेवायला नक्कीच, पाहिजे. नक्कीच. आणि बॉटल रिटर्न दिल्यानंतर 30 रुपये भेटणार ना त्यांना. त्याच्यामुळे ती कुठं टाकणार नाही माणूस, ते दुकानातच देणार. पाणी पण टेस्ट आहे. चांगलं आहे. हा, पाणी पण एकदम टेस्ट आहे. चला, तर मित्रांनो, ही बॉटल आपल्याला नंतर रिटर्न करू. कर रिटर्नचं. प्या. आपण चाललोय हो. हा, तर मित्रांनो, हा शॉपिंग कॉम्प्लेक्स आहे. हा कुठं नेमका आहे? आपल्या इथं जवळच आहे ना, मंदिराजवळच. त्यामुळे मंदिरात चाललो तर मग आता टाइमपास थोडा. शॉपिंग कॉम्प्लेक्स मंदिराजवळच आहे. खरेदीसाठी आपण उद्या वगैरे येऊ. हा, खरेदीसाठी उद्या येऊ, पण असंच फेरफटका मारतो आम्ही. याच्या मागे मंदिर आहे. हा, याच्या माग मंदिर आहे मित्रांनो. चला रे. बघा कसं शॉपिंग कॉम्प्लेक्स आहे. पूर्ण खरेदी तर करू शकतो आपण. तर मित्रांनो, हे सोलापूरचे आहेत. हे दर महिन्याला इकडे येतातच. आणि यांचं नाव, तुमचं नाव काय? सागर प्रदीप कोंडा, सोलापूरचा आहे. बरं, तुमचे व्हिडिओ सगळे बघतात असं मला समजलंय. हो. बरं, काय 2 शब्द सांगाल आम्हाला? मी तिरुमला तिरुपती येथील दररोजची माहिती अपडेट देतोय. हा. म्हणजे टीटीडी ग्रुपचे जे माहिती येतात, हा. आपल्या महाराष्ट्रात लोकांना माहिती व्हायला पाहिजे म्हणून माझं एक इंस्टाग्राम चॅनल चालू केलंय, आणि त्यावर मी पोस्ट करतोय. आणि बरेच लोकांना ते माहिती मराठीतनं कळतं, त्यामुळे बरेच लोक मला फोन कॉल करतात. पण मी सर्वांना विनंती करतोय की बरेच लोक फोन कॉल करून, म्हणजे एवढं त्रास होतोय, तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करा, मी नक्की त्याचा रिप्लाय देईन. बरं, तुमचा नंबर पण सांगा. नंबर सांगितलं तर फोन करतील. सॉरी. नंबर सांगतोय 9890885557. ओके, धन्यवाद. इंस्टाग्राम आयडी सागर कोंडा SAGRKONDA13. मग हे तुमच्या- माझं इंस्टाग्राम आयडी आहे. सगळी माहिती तुम्हाला तुमची अपडेट होते आपल्या इंस्टाग्रामवर. हो, इंस्टाग्रामला देत असतो. धन्यवाद. हो, थँक्यू. तर मित्रांनो, हा मंदिराचा परिसर आहे. आता चालू मंदिराकडे आम्ही आता. हे बघा कशी मस्तपैकी बसलेत, आणि पुढं क्लीन. तिकडं भजन असं चालू. हे बघा सगळी मस्त पाठीमागं. हा?
नाही म्हणून आपल्याला लागते भजन चालू आहे, भजन चालू आहे बघा. प्रसन्न वाटतोय त्याला प्रसन्न वाटतोय. भास्करदा दरवर्षी येतो. आता मध्ये येऊन गेला. जानेवारी मध्ये येऊन गेलो. आता मध्ये येऊन पण तेव्हा गेला. भरपूर गर्दी होती. म्हणजे आम्ही 9 दिवस होतो इथे. आम्हाला वाटलं टोकन वगैरे नव्हतं आमचं पीछेचं वगैरे. आम्हाला खालीच 3 दिवस ठेवले होते. नंतर 1 जानेवारी पासून वर सोडायला सुरुवात केली होती. तेव्हा आम्ही वर आलो आणि 17 तास लागले दर्शनासाठी. मी पहिल्यांदाच आलाय. 17 तास लागले आम्हाला तेव्हा. माझी दुसरी वेळ आहे. याची ही माझी 12वी वेळ आहे तिरुपतीला. मी 99 पासून येतोय मी. हा मंदिर नाही हा मंदिर. बघा मंदिर जवळ आला आपल्या. तर मित्रांनो 7 वाजलेत आणि इथं रोज भजन असतात. बघा भजन चालू मित्रांनो, भजन. तर मित्रांनो कसला भारी वाटतं बघा. एक नंबर. संध्याकाळी आता 7 वाजलेत. काय भारी वाटतं बघा. तर मित्रांनो ही जी लाईट दिसते तुम्हाला, ही बघा ही लाईट दिसते. जेव्हा मनुष्य रूपामध्ये देव आलेले त्यावेळी पहिले पाऊल तिथे ठेवलेलं देवाने, या लाईटच्या जवळ. आपल्याला उद्या तिकडे जायचंय. उद्याच्या ब्लॉग मध्ये आपण तिकडे बघू. आता उद्या आपण ती बाईट घेऊ उद्या. पण भारी एकदम मित्रांनो. संध्याकाळी 7 वाजलेत ना बघा, एकदम मन प्रसन्न होतं मित्रांनो. आता समय बघायला जाऊ आपण. समया मित्रांनो, समय कशा आणि हा मंदिर. गोविंदा. तर मित्रांनो बघू शकता संध्याकाळचा परिसर कसा वाटतो मंदिराजवळचा. एक नंबर, जामच भारी वाटतं. काय मित्रांनो सीन आहे बघा. तर हा पूर्ण जातो जेवणाच्या इकडं. हा चला. तर मित्रांनो आम्ही चालू जेवायला आता. काय सीन आहे बघा, खतरनाक. डायरेक्ट नाद केला डायरेक्ट इकडे. आता जेवतो. सगळी जेवायला, मी एकटाच नाही, सगळी जेवायला चाललं. पण सीन आहे ना मित्रांनो, हा डेकोरेशन करावं असं वाटतंय गणपतीनं. पण जाम खर्च येईल वाटतं. बेकार एकदम नादच आहे इकडं. काय भाऊजे नाद. चला मोबाईल अलाउड असेल मित्रांनो तर तिथं व्हिडिओ दाखवीन तुम्हाला कसा जेवणाचा आहे. तर परत याप नको. मोबाईल जमा केला ना झाली दाईनच झाली. बघा केळीचं पान मस्त इथे आलाय. हे आता इकडे इकडे बघा. आता आम्ही आलो जेवायला. मस्त जेवायचं. मधला दिसत नाही. आणि पण मस्त असतं. चला भास्कर आरो आरो वॉटर. आरो आरो मस्त जेवतो आता. मस्त जेवणार. फुल पब्लिक. किती पब्लिक बसते इथं साधारण? नाही एवढं माहिती नाही. हॉल तेवढे आहेत ना. तर मित्रांनो पब्लिक माहिती नाही किती बसते, पण फुल मजा येईल. जेवण पण भारी आहे. 1000च्या वर बसत असेल. तर मित्रांनो ही भाजी आहे केळ्याची. केळ्याची. आणि ही चटणी त्यांची असते. ही त्यांची असते. पण ही केळ्याची भाजी मी कधी खाल्ली नाही. पण बघू आता कशी वाटते केळ्याची भाजी. पूर्ण जेवण आल्यानंतर. तर मित्रांनो राईस आणि सांबार, केळ्याची भाजी आणि ही चटणी आहे आणि हे घेऊ. गोविंदा गोविंदा. तर आम्ही मस्त जेवून घेतो आता. नंतर पुढचं बघू काय आहे, नाही का. चल तर मित्रांनो पूर्ण एकदा फिनिश. केळ्याची भाजी पहिल्यांदा खाल्ली पण एकदम मस्त आहे.
केळ्याची भाजी मित्रांनो पहिल्यांदा खाल्ली, पण एकदम भारी होती टेस्ट आणि चव पण भारी होती मित्रांनो. म्हणजे जो गोड पदार्थ होता ना तो पण भारी होता. या जेवणाचा त्रास होता ऍसिडिटी वगैरे. जेवणाचा त्रास वगैरे काही होत नाही. एक नंबर टेस्ट वगैरे होते. पूर्ण फिनिश केलाय. दादाचं थोडं बाकी आहे पण मी पूर्ण फिनिश केलंय. चला तर मित्रांनो हात वगैरे धुवून घेतो आणि जातो आता दुसरीकडे. मित्रांनो बघू शकता एकदम क्लीन. आताच मस्तपैकी जेवण वगैरे आमचं झालं आणि आता आम्ही चाललोय. काहीतरी काम आहे, काहीतरी दर्शनाचं काहीतरी काम आहे, मला पण माहिती नाही. टोकन टोकन हा, टोकनसाठी चाललो चाललो आम्ही. म्हणजे दर्शनाला टोकन लागतो त्यासाठी चाललो आम्ही. ते कुठे आहे ते पण आपल्याला माहिती नाही कारण का आपण पहिल्यांदा आलो त्यामुळे आपल्याला काय माहिती नाही काय आहे ते सगळ्यांना यांना माहिती. आपण निस्ता हिंडाचा यांच्याबरोबर आणि देवाचं दर्शन घ्यायचा, लोकेशन बघायचं कुठं काय काय आहे. आणि मित्रांनो बघा ना काय एकदम क्लीन, एकदम स्वच्छता किती बघा. आणि आपल्या इकडे घाणी तिकडे घाणी. काय काम आहे का? तिकडे बॉटल टाकले, इकडे या टाकलं काय फायदा आहे का? रस्ता. चला दुधाची पिशवी पडले बघ. काय बघा ना एकदम क्लीन, कुठंच काय असं दिसत नाही पडलेला. आमच्या पायात तर चप्पल पण नाही बघा, चप्पल पण नाही पायात आमच्या. एक खडा रुपत नाही आम्हाला, छोटासा सुद्धा. इतकुसा असा खडा पण असा रुपत नाही आमच्या पायाने. विचार करा म्हणजे किती क्लीन आहे. रस्ता बघा नादच खुला. बैलगाडी शुर. बैलगाडी आणली ना डायरेक्ट बैलानंतर टेन्शनच राहणार नाही. लाडूचा काउंटर, डायरेक्ट नादच आहे इकडे डायरेक्ट. लाडूचा काउंटर. हा लाडू बिडू इथं घ्यायचं. लाडू इथं बांधतात. या असला मोठा लाडू म्हणतात इकडे. लाडू आहे ना वाटतं. लाडू 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 बिडू सगळे घ्यायचे आणि काय काळजी करू नका. तुम्हाला दाखवी ना मी काय लाडू तो वास बघा, वास. बादशाह वाटे आहे ना आपला. हा. यो बादशाह आहे नाही, नाही, ना, नाही. यो बादशाह आहे ना. बास हा. बास करता म्हणजे बादशाह आपला. हे बादशाह काय बोलते? तुमच्या म्हणजे ती स्टोरी. जोरात बोल, जोरात बोल. माझे वडील हा. आणि रामचंद्र माया केदारी हा. हे दोघे मित्र. मित्र. त्यांना मुलगा झाला, त्यांनी नाव ठेवलं त्याचा राजा. हा मग माझं नाव ठेवलं माझ्या वडिलांनी बादशाह. बादशाह. ते खास मित्र होते दोघे. म्हणून स्टोरी आहे. अशी ही स्टोरी आहे. म्हणून माझं नाव बादशाह आहे. बादशाह आहे बघा, बादशाह. तो दाखवतो तुम्हाला. हे हे बघ हा बादशाह. नादच खुला ना. चला हे बघा आता आलोय बहुतेक आता. हा, भेटू तुम्हाला नंतर. पान बिन भारी भेटतो इकडं. ते पान बिन खाल्ला आम्ही लय भारी. काय कुठे नेत्यात बाबा. पंचा मांडवरा. आता दर्शनाला लाईनला लागलोय. काय माहित ना आम्हाला आता किती वाजतील. कोण बोलतंय पाठ होईल, कोण बोलतंय उद्या संध्याकाळी होईल. बघू. मोबाईल अलाउड नाही आम्हाला पण ट्राय करू आपण. जमा वगैरे करायला लागेल. अजून उशीर येईल. बघा कसं एकदम भारीच एकदम. गोविंदा व्यंकटरमण गोविंदा, गोविंदा श्रीनिवास गोविंदा, गोविंदा रघुकुळ नंदन गोविंदा, गोविंदा. चला हे बघा सगळे आले. गोविंदा. आम्ही आता एवढंच दिलंय बघू शकता. बाकीची तिकडे आहेत. तिथं एकाला उच्चा पाच्या चालत चालत लोकांनी टाइमपास करत आले. श्रीनिवास गोविंदा. गोविंदा. शंकर राजा चालून पाहिजे सकाळी उठून उठून. लय मागे राहिलेलं ना. म्हणजे लय मागे राहिलं. कोण पण आला. अजून लय लांब जात अजून. लय मोठा कॉस आहे. लय मोठा कॉस आहे. एकतरी कोणी काय श्री व्यंकटेश गोविंदा, गोविंदा. वेणुगोंडलवाड. बोल बोल. अजून किती गर्दी मित्रांनो बघू शकता. गोविंदा, गोविंदा. श्रीनिवास गोविंदा, गोविंदा. व्यंकटरमण गोविंदा, गोविंदा. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती. माणसं आहेत आणि तिकडं पण आता एक्झिट कुठून आहे
आज दर्शनाला जाम टाइम लागणार आहे मित्रांनो. हा कशी झोपल्यात बघा, ही सगळी दर्शनाला आले तो ही. भास्करदा काय म्हणतो? पिक्चर बघतो पिक्चर रामायण चालू आहे. मित्रांनो नाश्ता बघू शकता. आपली मराठीच माणसं आहेत. सगळे आपली मराठी माणसं आहेत इथं नाश्ता द्यायला. आज काय आहे? हा उपमा आहे आज. आज उपमा आहे इथं. लातूरचीच माणसं आहेत. ही लातूरची माणसं. तर मित्रांनो भास्कर दादाचा मोबाईल होता आणि लाडू पण भास्कर दादाने घेतले. काय काय विशेष काय इकडं? 15 लाडू घेतलेत. 15 लाडू डायरेक्ट भास्कर दादा. आणि मोबाईल दर्शन लाईनला जमा करतात, ते इथं बाहेर भेटतात बरं. त्या काउंटरला. ऐका मित्रांनो, आमचा दर्शन वगैरे झाला संध्याकाळी 8 का 8:30 ला. 8:30 वाजता. 8:30 वाजता दर्शनाला लागलेलो आणि 4:45-5च्या दरम्यान काय ते दर्शन झालं. हा. आणि लाडू वगैरे पण घेतले आणि आता जायचंय नाश्ता करायला. आणि लाडू पण बघा सगळेही घेतले मस्त पैकी. भरपूर चला लाडू. आता आम्ही नाश्ता वगैरे करू, कारण का आपला ब्लॉग एंड करायचा आहे. पूर्ण रात्र गेली नाश्ता याला दर्शनाला. दर्शन पण भारी झालं, मन प्रसन्न झालं. दर्शन एकदम भारी झालं. प्रसन्न झाला दर्शन घेऊन. रात्रभर दर्शनाला होतो आम्ही, रात्रभर बसून होतो, बसून जागे. मज्जा आली. मजा आली. खायला पण भारी होता. खायला असतो ते उपमा होता, उपमा सगळा. आणि दूध असतो. सगळं होतं. तर मित्रांनो आता इथं नाश्ता करायला बसलो आम्ही. भास्करदा, परश्या, पप्या आणि मी आता नाश्ता करायला बसलोय. पुरी भाजी मागवले. 3 पुरी भाजी आणि 3 परश्या मेंदू वडा. हा, 3 मेंदू पुरी वाढण्यासाठी भाजी मेंदू वडा खातो. आणि मेंदू वडा. बघू मेंदू शकता. वाढण्यासाठी तो मेंदू वडा खातो. हा. आणि मंदिराच्या बाजूलाच आहे. हा ना, मंदिराच्या बाजूलाच आहे. मस्तपैकी आता नाश्ता करू आणि इथून डायरेक्ट जाऊ रूमवर ना. थोडी झोप घेऊ थोडी आणि नंतर मग आपले 6 स्पॉट करायला जाऊ वरचे. पप्याला पण जाम झोपाले, डोलेले सुचल्यात. चला आता खाऊन घेतो. आम्हाला अजून प्लेट आल्या नाही. हा? झोप लागत. गोळी घालणार. तर मित्रांनो 6:22 झालेत आणि बघा पुरी मस्त की आलेली आहे. एकदम खणखणीत नाश्ता आमचा. आता नाश्ता करून घेतो मस्त की गरम गरम पुरी आहे. चला. असं आहे. CR ऑफिस. CR तर मित्रांनो आता बसलो बसमध्ये आणि आता चाललो आम्ही रूमवर आणि फ्री बस येईल. नाश्ता वगैरे झाला आमचा. नाश्ता आता वगैरे सगळं आता रूमवर गेल्यानंतर आम्ही मस्तपैकी तांदूळ बसलो. तर मित्रांनो फायनली आपला स्टॉप आला. आम्ही उतरतो. चलो थँक्यू. पूर्ण इलेक्ट्रिक बस आहे, बाकी सगळे उतरतात. चला उतरा. चला लवकर उतरा. इलेक्ट्रिक बस बस. काय केलं? हे बघ काम काय झालं? अरे आम्ही गेलो कोण माहिती का, रूम आपला बुकिंग व्हायसाठी हा. गेलतो. एवढी लाईन ना भयानक. भाऊजी नाश्ता नाश्ता नाही केला? चहा कुणाला? तुमची वाट बघता, वाट बघून तिथं आम्ही तुमची वाट बघतो मग. आपल्या रूम साठी चहा गेलो. पाहिजे का? आपल्याला रूम चहा पाहिजे? तर मित्रांनो आता रूमवर आलो. दर्शन वगैरे पण मस्त आलं, तुम्हाला बोललो. नाश्ता पण मस्त खाल्ला आम्ही आणि आता ओ सगळे आहेत. आता मस्त पैकी आम्ही झोपतो. आता झोपतो मस्त पैकी. झोपल्यानंतर नंतर उठणार, आंघोळी बिंगोळी करणार. भले 12 वाजू दे, 1 वाजू दे. 6 स्पॉट करायचे हा, वरचे. नंतर चला बाय बाय, गुड नाईट. भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये.